हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे 3D कमळ दाखवलं होतं. हे बघा, मी हे पॅक करून ठेवलं कारण ऑर्डर आहे. हे बघा, हे अशा रीतीने हे कमळ मी केलं होतं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की या पाकळ्या ज्या आहेत ह्या अशा बेंडसुद्धा करता येतात. हे बघा, या प्रकारे तुम्ही करू शकता. या बाहेरच्या या प्रकारे करू शकता, आत बाहेर कसंही तुम्ही करू शकता. हे 3D फ्लावर आहे. याची मला बऱ्याच जणांनी पर्सनलवर मेसेज करून विचारलं की हे तुम्ही कसं बनवलं. काही जणांनी माझ्या चॅनलवर पण कमेंट केली, काहींनी मला पर्सनल DM केला. त्याच्यात त्यांनी विचारलं हे तुम्ही कसं केलं. तर मी त्यावेळेला माझा व्हिडिओ काढायचा राहून गेला होता. तर आज मी हा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा, हे असं दिसतं. हे मी तुमच्यासमोर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पॅक केलं होतं या प्रकारे, आणि हे असं तुम्ही ठेवू शकता. आता मला आणखीन 2 सेटची ऑर्डर आहे. हे बघा, हे आतलं जे गुलाबी आहे हे त्याचं आहे, आणि हे जे बाहेरच्या पाकळ्या आहेत हे त्याच्यासाठी आहे. ह्या अशा 2 ऑर्डर माझ्याकडे आता आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मी केलं कसं असं बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं. तर त्याचं उत्तर असं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला हवं त्या साईजमध्ये ह्या प्रकारे तुम्ही फुलाचा आकार काढून घ्यायचा, आणि याच्या मधोमध एक छानशी सरळ रेघ आखून घ्यायची. ही का आखून घ्यायची? कारण मी याच्यामध्ये एक छोटीशी तार लावलेली आहे. हे बघा, मी दाखवते आता तुम्हाला. हे बघा, या टाईपची छोटीशी तार आहे, दिसत असेल तुम्हाला. हे किती याची आहे ते मला माहिती नाही, पण ही सहज बेंड होते. हे बघा, एक मिनिट मी बॅकग्राऊंड टाकते. मला याच्यावर दिसेल का काय माहिती नाही, पण हे बघा, या बॅकग्राऊंडवर मे बी तुम्हाला दिसेल. हे बघा, ही पटकन सरळ करता येते, वाकवता येते, कशी तुम्ही गोल फिरवा, कशी करा, पुन्हा सरळसुद्धा करता येते. आता मी काय करणार आहे की या ज्या पाकळ्या आहेत इथे जी मी लाईन काढले एवढ्या आकाराच्या, हे मी कापून घेणार आहे. या एवढी तार कापून इकडे मी चिकटवून घेणार आहे. ठीक आहे, आपल्या ग्लूगनने चिकटवून घ्यायची. साधारण हे जे सर्कल आहे त्याच्या थोडं आतमध्ये ही तार आली पाहिजे. ही अशी इथून घेऊ शकता, अगदी टोकापर्यंत घेण्याची गरज नाही. इथून इथपर्यंत थोडीशी तुम्ही घेऊ शकता. इथे कट करा. या प्रकारे सर्व लावून घ्या तुम्ही, आणि या फुलाला सुद्धा लावून घ्या. आता जेव्हा तुम्ही लावाल त्याच्यावरती तुम्हाला आणखीन एक छोटंसं, हा माझ्याकडे फिशिंग कॅनव्हास आहे. थोडासा कडक असतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. अगदी धोती कॅनव्हाससारखा पातळ आणि मऊ नसतो, सहजासहजी असं वापरता येत नाही, थोडा हार्ड असतं किंचित. तर त्याची एक छोटीशी पट्टी कापून इथे जे आपण तार लावतो त्याच्यावरती पुन्हा छोट्याशा पट्टीने अशी कवर करून घ्यायची. मला एक छोटंसं हे दाखवते मी. समजा मी इकडे अशी तार लावून घेतली ना, तर त्याच्यानंतर मी इथे वरून छोटीशी पट्टी याला लावून ही पॅक करून घेणार. आणि ती तार फक्त लक्षात ठेवा की या सर्कलच्या आत थोडी तरी आली पाहिजे. जेवढे इथे मी रेष काढले तितकी तरी आली पाहिजे. तर ज्या वेळेला तुम्ही हे बेंड कराल ती पाकळी अगदी तशीच्या तशी राहते, अशी पण राहू शकते. अथवा तुम्ही बॅकसाईडला करा, वाकवा, कसंही तुम्ही करू शकता. सो हे त्याच्यामागचं एक गुपित म्हणता येईल. प्रत्येकजण ट्राय करू शकता. तर आता मी हे बनवते, झाल्यावर तुम्हाला ते दाखवेलच. लवकरच माझा या 2 छानशा 3D कमळांचा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल.